नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. ज्योतीने तेजाची आरती करण्याचा, तमाकडून तेजाकडे जाण्याचा, अविवेकाची काजळी सारून विवेकाची कास धरण्याचा आणि मानवी समूहाने एकत्र येऊन साजरा करण्याचा प्रकाशोत्सव म्हणजे दिवाळी. गुरुवारी वसुबारस व शुक्रवारी धनतेरस पूजेने दिवाळी सणाला प्रारंभ झाला. रविवारी दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे अभ्यंग स्नानाचा दिवस अर्थात नरक चतुर्दशी. याच दिवशी लक्ष्मीपूजनाचाही मुहूर्त आला आहे. हे दोन्ही दिवस उत्सवाच्या यादीतील अत्यंत महत्त्वाचे दिवस असल्याने संपूर्ण शहर दीपोत्सवाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. मंटूर तालुका रायबाग येथील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आठवड्याभरात जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबेनात. अलगौंडा लखनगौडा पाटील, वय वर्षे 52, असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार के.व्ही. प्रभाकर व गिरीश कोटे यांचा शनिवारी सकाळी येथील श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला. याचवेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांचाही गौरव करण्यात आला. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, गदग तोंटदार्य मठाचे डॉक्टर तोंटद सिद्धराम स्वामीजी, आमदार राजू सेठ, श्रमिक पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष शिवानंद तगडूर, राज्य उपाध्यक्ष पुंडलिक बाळोजी, जिल्हा अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे, उपाध्यक्ष राजशेखर पाटील, माहिती खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, सर्वोत्तम जारकीहोळी आदी उपस्थित होते. ऊसाची वाहतूक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरने दुचाकी स्वाराला पाठीमागून ठोकरल्याने दुचाकीवरील चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेल्या इस्माला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेत दुचाकी चालक नारायण कल्लप्पा ओळकर, वय वर्षे 68, राहणार हडलगा, तालुका खानापूर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दिवाळी हा सण आनंदाचा, नवचैतन्याचा. या सणांची सारे जण आतुरतेने वाट पाहत असतात. दिवाळीच्या सणात ग्रामीण भागात शेतकरी विविध पूजाविधी करतात. आरती ओवाळणे असे कार्यक्रम होत असतात. तसेच घराघरांमध्ये फराळ बनवण्यात येतात. नवीन कपडे, सोने, विविध प्रकारची वस्तू खरेदी, यामुळे सणाचा उत्साह सर्वत्र असतो. याच सणात ग्रामीण भागात बालचमू व काही तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवतात. त्यामुळे शिवरायांच्या जाज्वल इतिहास पुन्हा एकदा सर्वांच्या मनात रुजतो. ग्रामीण भागात सध्या गड किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्याची बालचमूंची लगबग दिसून येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सर्रास भागात बालचमू किल्ले बनवण्यात दंग होते. मागील 2 महिन्यांपासून थकलेले वेतन पेन्शन कॅन्टोन्मेंटकडून अखेर कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून कॅन्टोन्मेंटच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्ती पेन्शनधारकांची पेन्शन थकली होती. ऐन सणाच्या तोंडावर पेन्शन व वेतन थकल्याने कर्मचारी अडचणीत आले होते. दरम्यान कर्मचाऱ्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे धाव घेतली होती. याची दखल घेत बोर्डाने शुक्रवारी थकीत कर्मचाऱ्यांचे वेतन पेन्शनही देऊ केले आहे. लखलखणाऱ्या दिव्यांचा आणि त्याला मिळणाऱ्या गोड फराळाच्या स्वादाचा उत्सव म्हणजे दीपावली. नवीन कपडे, पै पाहुण्यांची वर्दळ, धार्मिकसह आनंदाच्या सोहळ्याचा उत्सव म्हणजे दीपावली. असा हा उत्सव सर्वत्र मोठ्या आनंदाने सध्या साजरा होत आहे. पण अशा या उत्सवाप्रसंगी शेतकरी वर्गाची मात्र एकच धांदल उडाली आहे. एकाच वेळी आलेल्या शेती कामांमुळे शेतकरी वर्ग अधिक तर शिवारातच दिसू लागला आहे. दीपावली सणामुळे मजुरांच्या टंचाईची समस्या शेतकऱ्यांना भासून येत आहे. यामुळे शेती कामे संपवायची कशी असा प्रश्न सध्या शेतकरी वर्गापुढे पडला आहे. दुचाकीवरून पडून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी निप्पाणी मुरगुड मार्गावर लई भारी दुकानासमोर घडली. अपघातात आनंदा केरबा चौगुले, वय वर्षे 55, राहणार निप्पाणी, असे गंभीर झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे.
आनंदा चौगुले हे दुचाकीवरून जात होते. अचानक त्यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने ते दुचाकीवरून खाली जोरात कोसळले. नागरिकांनी त्वरित 108 रुग्णवाहिकेतून अधिक उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी निपाणी शहर पोलिसांनी भेट दिली. अधिक तपास निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमादेवी करत आहेत. चिकोडी शहरातील रस्ते अरुंद असल्याने तसेच व्यापाऱ्यांची आणि ग्राहकांची एकच गर्दी होत आहे. दिवाळी सणाच्या काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी गेल्या काही वर्षांपासून चिकोडी शहरातील दिवाळी खरेदीचे स्टॉल RD हायस्कूलच्या पटांगणात थाटले जातात. यंदाही नगर परिषद प्रशासनाच्या वतीने RD हायस्कूलच्या पटांगणावर विक्रेत्यांसाठी स्टॉल उभे करण्यासाठी जागेचे आरेखन करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार करताना अडचण होऊ नये यासाठी हायमास्ट दिव्यांची सोयही करण्यात आली आहे. EPS पेन्शनर कल्याण मंडळ आणि परिवहन महामंडळ कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी महामंडळाची मासिक बैठक नुकतीच झाली. या बैठकीत 18 नोव्हेंबर रोजी विविध समस्यांबाबत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना निवेदन सादर केले जाणार आहे. याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीस राजशेखर कोपर्डे, S महाजन यासह कर्मचारी उपस्थित होते. बापटगल्ली आणि परिसरामध्ये ड्रेनेज मिश्रित पाणी पुरवठा होत असल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत L&T कंपनीला कळवण्यात आले. त्यांनी पाहणी केली, मात्र अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत असून तातडीने दुरुस्ती करून शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात येत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. तरुण भारतच्या सर्व दर्शकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.